तर माऊच्या मुले आमची सकाळ सकाळी मॉर्निंग तर होते. चला आता मिस्टर पण तयार झाले आहेत आणि आम्ही निघतो तिसगावच्या पालखीला. तर माऊच्या आणि मोमोजच्या दोघांचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटेल आपल्या इंस्टावरती आणि यूट्यूबवरती. मी टाकत राहीन शॉर्ट व्हिडिओ, जसं जमेल तसं टाकत राहीन. जरा फनी व्हिडिओ पण येतील त्या दोघांचे, तर बघत राहा. आता निघालो आम्ही तिसगावच्या पालखीला. तर गेल्या वर्षीच्या नंतर हा दुसरा वर्ष आहे आपला. काय दुसरा वर्ष आहे. मी बरं वाकून वाकून काय बघताय. चला चला निघू चला. बहुतेक मला मोबाईल गेल्या वर्षी गेलेली या वर्षी लेट झालाय. तर चला आम्ही पोहोचलो. आता दोघं जण आतमध्ये जाऊया आपण. आणि अशाच ठिकाणी सर्वजण भेटतात. आज पण सर्वजण भेटतीलच, आपले सिंगर, ॲक्टर, रील स्टार सर्वजण. आणि समोरच आता देवीचं मस्त डेकोरेशन केलं, पण तुम्हाला मी ते दाखवते. तर गाईज समीक्षा पुन्हा आपल्याला भेटलेली आहे आणि आज एवढ्या सगळ्या बँडवाल्या मुलांमध्ये ती एकटीच मुलगी आहे. आपली व्हिडिओ टाकलेली 1 मिलियन वरती गेलेली ना, तर आज पण ती वाजवणार आहे. तर आपण बघूया थोड्या वेळ. सध्या आरती चालू आहे. आरती झाल्यावरती मी भेटेनच तिला. थँक्यू समीक्षा, पुन्हा भेटलीस आणि अशीच पुढे जा, खूप प्रगती कर. आणि मला विसरू नका गेल्यावरती. आशीर्वाद आहे तुमच्यामुळे ती फेमस झालेली आहे. असं काय नाहीये, तुझी मेहनत आहे म्हणून तू फेमस झाले. माझं काम आहे फक्त सोशल मीडियावर टाकणं, पण तुमचं काम आहे मेहनत घेणं. तसं माझं पण आहे. आपण पुढे जातच राहायचंय. चला, आई आहे आपल्या पाठीशी. तू वाजवल्यावरती तरी पण तू तुझं डोळं काय उजळालाच काय? ज्योतिताई रोज सकाळी उजराला तयार करून फिरते. हो, मेहनत आहे ती. उजळाला तयारी करणार. अय्या दादा कशा आहेत? तर इथे संकेत दादा आपल्याला भेटतात. संकेत दादा, या वर्षी तर गेल्या वर्षी फुल जोरदार आहे ना? अशीच प्रगती होऊ दे. दरवर्षी तुम्हाला देवीने पुढे जसं दिलंय साधनाचा, अजून पुढे पुढे जात राहा तुम्ही. चला, आणि आम्हाला इथे बोलायला पहिले तर धन्यवाद. घारी नाही रे, घाऱ्या तरी बोल. घारी आहे कधी? मी बोलतो काय याचं नाव? ही बोलतो घारी. घाऱ्या तरी बोल. आता आईची पालखी येणार आहे आणि हे सर्व शुभमनी केले ना? हा हा, असू दे, ते पावलं उलट वाया गेलं उलट. हो, सर्व शुभमनी केलेले आहे.
कार्यसम्राट नगरसेवक तथा श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आमचे महेश कालपाडी करायचा धन्यवाद दादा. आपण आलात आणि सुप्रसिद्ध रेसर, सुप्रसिद्ध ब्लॉगर आणि आपली कोणी बिग बॉस गेम आमच्या ज्योतिताई पाटील आणि यांच्या शुभासे हा शिवसेना आमच्या मंचावरती करणार आहोत. आज या दोघांमध्ये कॉम्पिटिशन होणार आहे. बघू कोण नाही, दोघं छान नाचता, बघू कोण चांगलं नाचतंय ते. अगं थांब. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही शक्तीची उपासना जरी असली, ती कोणतीही देवी असू दे, ती कोणतीही देवी वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या प्रकृतीने निर्माण झालेली आहे, वेगवेगळ्या नावाने आपण तिला ओळखत असतो. संपूर्ण भारत भूमीत किंवा नेपाळ असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, बंगाल असेल, याच्यामध्ये जी सती पार्वती ज्यावेळेस त्याचे अवशेष वेगवेगळ्या ठिकाणी मात्र विनंती आहे की आपण देखील मंचावरती यांचा सन्मानाचा स्वीकार करा. आग्रेकिंग पीएम सुप्रसिद्ध रील स्टार कॉमेडी कंटेंट क्रिएटर आवडी काही बोलले प्रवीण ताचा लगीन नाही झाला, बोलतो सामन्यात दुसरा लगीन करायचं आहे. काय आहे म्हणजे महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक अगदी आपल्या पालखीचं देखील पब्लिक मध्ये ना माईक त्यांनी दादाचं लगीन नाही झालं, वय काय आहे पर्वामध्ये नवपर्व आणि नवगीत मोठे मानाचे सलमान का गाना सुना है क्या? सलमान का गाना सुना है? कौन सा गाना है? कौन सा गाना है? बोलो ना गाना. सर्वात मोठ्या मानाच्या पालखीच्या वतीने आम्ही करत आहोत. ओ जाने जाना. तर सर्वजण आज इकडे आलेले आहेत, अशीच भेट होत राहते. अरे कसं आहेस? अरे बाबा, त्यात त्यांचं प्रेम. कोणी कलाकार राहिला असेल सन्मानाचं त्यांना विनंती आहे की आपण दिलगिरी व्यक्त करतोय. कदाचित आमची नजर गेली नसेल पण तुम्ही या समोर जे कलाकार राहिले असेल, कदाचित आमची नजर गेली नसेल पण तुम्ही इकडे या प्लीज, विनंती आहे. बिग बॉसचा एक कंटेंट होता आमचा सल्लू. प्रत्येकावरती तो नजर ठेवणं थोडं कठीण आहे. मस्त 2 दोस्त मिल गए. करण अर्जुन, मान सन्मान जे राहिले करण असेल, अर्जुन. त्यांनी मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता इकडे याचा आपला आदरपूर्वक मान सन्मान केला जाईल. अरे
सर्व कलाकारांना तसेच कलाकारांना विनंती असेल, कलाकार आमचे आलेले आहेत. पुढे सोपे तुमच्यासाठी ठेवले, तिकडे बसून घ्या. कलाकार मंडळी तर ताईच्या मुलाचं लग्न आहे. अगं बाई पूर्ण क्लायमॅक्स करून टाकला मध्ये. तर हर्ष म्हणजे आपल्या ताईच्या मुलाचं लग्न आहे आणि आम्ही लग्नाला आमंत्रण द्यायला आले. ताई चलो आमंत्रण द्यायला उधर हसबंड यायचं का लग्नाला? नक्की लग्नाला या. नाही मी एकच आमची एकच दिवस येणार आहे मी, कारण आम्ही चालू देव घेऊन, पण येईन नक्की हळदीला. माझी माऊलीच आलेली आहे. मला दादा एक वेळ नाही म्हणला, मला 2-3 कार्यक्रमात बोलला की मकरंद येऊ, तरी पण मला आवाजाने साथ नाही दिली. नाही तर अजून आपल्या लोकांना अक्षरशः डोळ्यात अंगावर तर काटा येणारच पाणी. आता कालचा अनुभव पायऱ्या चढताना जे काय गाणं सुचला माऊलीचा पायऱ्या, त्या अक्षरशः कामगार मंडळी तिथं रडली, जेणेकरून माऊलीने आपल्यासाठी पण काहीतरी कुठंतरी कोणतरी शिल्लक ठेवला आहे आणि आपल्यासाठी शक्ती मागते, जेणेकरून त्या पायऱ्या लवकरात लवकर पूर्ण होते. कारण मी स्वतः सांगते, जे पायऱ्यांचा जो काम राहिलाय खड्डे त्याच्यात मी सुद्धा पालखीजवळ तिथंच होतो. पालखी नेताना एवढा पायानं त्रास झाला ना, खूप त्रास झाला. तो तसाच त्या माऊलीला सांगितलं, ते पायऱ्यांचं काम पूर्ण लवकरात लवकर होते आणि भक्तांच्या पायाला येतात. आता हे जेणेकरून मी इथं आलो, मी ना आलो, दादांच्या रूपात माऊली आली आणि त्या माऊलीने बोलवून मला घेतलेला आहे. त्या माऊलीचा जय जयकार असेल, जयघोष असेल, त्या महिमा असेल या माऊलीच्या सोबत पण आपलं गारानं झालेलं आहे. त्या तिसाई माऊलीचं, जरुमारी माऊलीचं, तिला सुद्धा आनंदात झाला असेल की कुठंतरी आपला लेकरू आजपर्यंत आला. त्रास असून सुद्धा त्या माऊलीने मला आज कल्याण म्हणजे किती पूर्वातून आता पण ट्रेन मध्ये पाय म्हणजे हे दुःख आहे. पण बोलतात ना, गो आईच्या मनीच्या नाही, गो मनीच्या नाही, नाही वया पायाला वेदना, गो पायाला वेदना. गो आई तुझा बघत येतय चालत, गो आई तुझा बघत येतय चालत, गो बघत आता तीच गावाच, गो तीच गावाच, बघत कल्याण शहराच, गो कल्याण शहराच. गो आई तू ये भक्ताच्या रूपात, ये गो भक्ताच्या रूपात, गो आई तू चालत चाल पापाई, गो चालत चाल पापाई, आई तू चालत चाल पापाई, गो चालत चाल पापाई. गो माय तू एकली नाही पालकीत, गो माय तू एकली नाही पालकीत, गो घेऊन साथी ये बहिणी ना, गो साथी ये बहिणी ना, घेऊन साथी बरे बहिणी ना, गो जरी मरी बहिणी ना. गो आय तुझी पालुकी जड झाली, गो पालुकी जड झाली. आठवा गावली गे संगतीनु, गो गावली गे संगतीनु. जाशील भगताच्या कांद्याव, जाशील भगताच्या कांद्याव, जाशील लोणावल्या वाट ना, गो कंडाऱ्या घाट ना. भेटशील साथीच्या बंधवाला, गो शिंगरोबा बंधवाला. भेटशील मायराच्या बंधवाला, र पाठीच्या बंधवाला. बंधू कालाचा माकाल रे, काल बनवण्यात बंधू. जाशील डोंगरच्या वाटेनी, गो डोंगरच्या वाटेनी. जाऊन मंदिरा बसशीन, गो राहूला बसशीन. दर्शन देशील बघताना, गो देशील बघताना. आय माऊली सगळ्यात लेट मेंबर आलेले ते. हा पालखीला खांदा दिला, पालखी निघाली तसा माझा खांदा होता आणि दर्शन घेऊन दिवसेंदिवस तू एवढी निखरत चालले, त्याचा राज काय? त्याचा फाउंडेशनचा राज. अरे देवा, असं नाही. भाऊ बहीण भेटलेले आहेत, भाऊ बहीण भेटलेले आहेत. माझे लग्न पोरे पोरे आहे का बाबा? मला वाटलं का भाऊ बहीण आहेत काय. नाही मी पण चालले, आम्ही पण निघतोय. चला गाईस, चला बाय.
बाय बाय. मग कधीपासून आलोय, करपलो आम्ही येऊ उन्हात. तारीख होत चालली. आईच्या तुम्ही इतका वेळ थांबलात, सगळ्यांनी मस्त नाचून धमाल केलेली आहे. आणि विशेष आज अनुराधाला हा मान भेटलेला आहे. तुम्हाला समजतं का? श्री जरीमरी आई एकविरा मित्र मंडळ तिसगाव, अनुराधा रोशन पाटील पालखी, महिला पालखी सोशल मीडिया प्रमुख होती ती आज, म्हणून खूप छान वाटलं तुला हा जो मान भेटलाय त्याबद्दल. माझ्याकडनं जर काही मनाने सत्कार वगैरे राहिला असेल, काही पाहुणे राहिला असेल तर मी क्षमस्व आहे सगळ्यांची. काहीच नाही, सर्व चांगलं आहे. फक्त ही इकडे ही आहे ना, हिने खूप इरिटेट केले. रील काढा, ती रील काढा. हिचं जरा तुम्ही काहीतरी बघा. कुठे गेली? हा, 4-5 काढून घे. ही रील काढूया, ती रील काढूया. अख्ख्या पालखीत आम्हाला खूप आनंद आला, पण हिच्या काही रील संपत नाही. कोणला? हा, आणि बरी आहेस ना? आई माऊलीचा कारले गावाचे डोंगरानू, कारले गावाचे डोंगरानू, चला उदलू या गुल्लालू. 5 पायऱ्यांना भक्त लागले, कापुरे आई गो झालू. घाट खंडाला चलू हलू ग हलू, आई एकवीरा उदो उदो ग बोलू. घाट खंडाला चढू हलू ग हलू, आई एकवीरा. भाटी निघाली आईची या 32 गावातून, साई आई माझी बसली नटून थाटात, एकवीरा आई माझी बसली नटून थाटात, साई आई माझी बसली नटून थाटात, एकवीरा आई माझी बसली नटून थाटात. आई माऊलीचा जन्मरी आईचा. घे आता, पुषंत घे. उदो उदो बोला आईचा, उदो उदो बोला, उदो उदो बोला आईचा, उदो उदो बोला. गुरुनी देखिला ना आई तुझे देवलाचा कलसू, आई तुझे देवलाचा कलसू, आई तुझे देवलाचा कलसू. अन पाचू पायरीला येतय दुपारचीचा वासू, येतय दुपारचीचा वासू, येतय दुपारचीचा वासू. अनान गैवारी गाठला ना आईचा, उदो उदो बोला, उदो उदो बोला आईचा, उदो उदो बोला, उदो उदो बोला आईचा, उदो उदो बोला. गैवारी माते की जय, तुला मातेचा. तर आता आम्ही सर्व नाश्ता करायला इथं वैभवच्या बहिणीच्या इथे आलेलो आहोत. आणि दादांचा एक किस्सा सांगायचा होता, पण आता थांबा, दादाच्या बायकोला मग सांगते. येऊ माझ्या येऊ मध्ये मध्ये. तर इकडे आम्ही सर्वजण बसलोय आणि एक सीन झालेला होता मी आलेली तेव्हा, का लग्न मोडतात. तर लग्न मोडल्यावरती सर्वजण सांगतात का तांब्यात दारू पिली जाते अशी सांगतात. म्हणजे मुलावाल्याची जेव्हा चौकशी केली जाते ना, तेव्हा काय सांगतात की तांब्यात दारू पिली जाते, ग्लासात दारू पिली, तंबाखू व्यसन आहे. पण इथं जी वैभवची बहीण आहे ना, त्यांच्या दोघांचा एक किस्सा झालाय, थोडा तुम्हाला सांगते थांबा. तर सविता आणि विजय यांच्या लग्नाचा सीन सांगते. म्हणजे हल्ली कसं सगळीकडे बोलतात ना का लग्न जमवताना दारू तांब्यान पितो, सिगरेट, तंबाखू अशी काही काही कारणं देऊन लग्न मोडली जातात. तर जेव्हा दादांचं यांच्यासोबत लग्न होतं जमवायला घेतलेलं, तेव्हा यांना सुद्धा हेच सांगितलेलं ना, काय सांगितलेलं, खूप दारू पितो असं, म्हणजे व्यसनी आहे वगैरे. पण दादा पूर्णतः निर्व्यसनी आहे, ते असं कोणतंही व्यसन करत नाही. पण तुम्ही कसं काय विश्वास ठेवला? नाही होत, पण लोकांनी तुम्हाला सांगितलेलंच ना, देऊच नका. मग ही अशी लग्न मोडतात, लगीन मोडे. तर असं करू नका, पाप करू नका, स्वतःचा पण विचार करा दुसऱ्यांचं लग्न मोडताना. बरोबर आहे की नाही मम्मी? जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं लग्न मोडता तर दुसरं आपलाही विचार करा, आपल्या घरातून पोरे आहे ना. तर यो मेसेज तुम्ही दोघांनी दिला, तर थँक्यू सो मच. म्हणजे सगळ्यांना कळेल का असं काहीच नसतं, अफवा लोक पसरवतात. तर चला, येऊन भेटून खूप छान वाटलं. आता ब्लॉग मी तर संपले. बाय करा, बाय. लास्ट मुलाखत. कशाला लास्ट मुलाखत असं काय बोलताय? म्हणजे असं लास्ट नाहीये, ब्लॉगला बोल ना. ब्लॉगला लास्ट करायचं होतं, पण आपण काय समजत होतो
मम्मी बोलता आता लास्ट आहे बोलतं. आता लास्ट नाही, अजून तुम्ही जगा, अजून पुढे आम्हाला तुम्हाला बघायचं आहे. असं त्यांचा विषयच नव्हता तो, फक्त ब्लॉगला बाय ब्लॉगला बाय करायचा. तर चला आम्ही ब्लॉग इथे संपवतोय. बाय. चला अशा करत पुढे पुढे निघत असंच बोलायचं जातो. होतं असंच मला. बोलायचं होतं. पण मला बोलूनच दिला नाही. चला